ठाणे मंडळाचे सदस्य आदरणीय कैलासजी चव्हाण चिवे येथील आपल्याला विनंती करतो आपण व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं। आदरणीय कैलासजी चव्हाण तसेच आदरणीय जगन्नाथजी ठाकूर सामाजिक कार्यकर्ते आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील यायचं आहे। तसेच यानंतर पुढे होणारा सामना असेल मित्रांनो, आपण तयारीत राहा। आपल्यासाठी हा पहिला पुकार अर्थातच बापूजी क्रीडा मंडळ भोयरसे नवघर विरुद्ध उल्हास क्रीडा मंडळ आंबोले, आपण तयारीत राहा। हा आपल्यासाठी पहिला पुकार असेल। आता मात्र चढाईसाठी राहुल भोईर कोणताही इशारा करत नाही आहे, माघारी परततोय। हॅलो डीजे थोडा आवाज द्या। हॅलो चेक, हॅलो चेक, हॅलो 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 थोडा आवाज द्या डीजे। हॅलो चेक। आणि नक्कीच सुरुवातीपासूनच घनघाती हल्ले होणार आहेत दोन्ही संघांकडून। एका बाजूला असणारा अविनाश खाडे, अक्षय खाडे, राहुल भोईर, रोहित भोईर, तर दुसऱ्या बाजूला असणारा निलेश सकपाल, करण मस्के, गौरव हिरडेकर, विशाल मस्के। एक अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला, मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ जनमान क्रीडा मंडळ रासळ आणि दुसऱ्या बाजूला असणारा भैरवनाथ क्रीडा मंडळ वावे। सुरुवातीपासूनच प्रेक्षकांना एक पर्वणी बघायला मिळणार आहे, घनघाती हल्ले बघायला मिळणार आहेत। जय मांडवकर आणि रोहित जगताप याला विनंती करतो आपण आपलं कॅश प्राइज स्वीकारण्यासाठी या ठिकाणी व्यासपीठाकडे चला। नेनोली संघाचा रोहित जगताप आणि जय मांडवकर यांना विनंती करतो आपण या। तदनंतर आपण लगेचच या ठिकाणी पुढील सन्मानाकडे वळतोय। मी विनंती करतो मी वामन कडू आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आदरणीय जगन्नाथजी ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे। वामन कडू आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी जगन्नाथजी ठाकूर यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा। आमच्या ठाणे मंडळाचे सदस्य आदरणीय जगन्नाथजी ठाकूर आपल्याला विनंती करतो चिवे येथील आदरणीय जगन्नाथजी ठाकूर यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय। तदनंतर आपण लगेचच आदरणीय कैलासजी चव्हाण यांचा शुभ सन्मान करणार आहोत। मी विजय पवार आपल्याला विनंती करतो आपण आदरणीय कैलास चव्हाण यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा। विजय पवार आपल्याला विनंती असेल। जय मांडवकर याला आपण सन्मान करतो। रोहित जगताप, रोहित जगताप आपण या। हॅलो श्री जगन्नाथ रामचंद्र ठाकूर यांकडून आमच्या मंडळात 501 रुपयाचा अर्थसहाय्य लाभलेले मंडळ त्यांचा आभारी ऋणी धन्यवाद। कैलास चव्हाण चला, कैलास चव्हाण आपलं सन्मान शुभ सन्मान येतो होतंय। मनोज भोईर युवा तालुका प्रमुख शिवसेना आपण प्रेक्षकांमध्ये उपस्थित आहात, आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचंय। मनोज भोईर चला। प्राणपणाने लढवून राजा तूच जिंकले किल्ले, शत्रूंना सदा परतुनी तूच लावले हल्ले, धर्मरक्षणा तूच घेतला जन्म जिजाऊ पोटी, हे शिवराया प्रणाम करतो तुझला कोटी कोटी, हे शिवराया प्रणाम करतो तुझला कोटी कोटी। आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या महाराष्ट्र चव्हाण यांकडून मंडळास 500 रुपयाचा अर्थसहाय्य लाभलेले मंडळ त्यांचा आभारी ऋणी धन्यवाद। आज या डोंबिवली नगरीमध्ये हा चित्तथरारक सामना चंद्रकांत सपकाल यांचा इथं शुभ सन्मान होतोय। चला चंद्रकांत सपकाल रिटायर आर्मी मॅन
यांचा इथे शुभ सन्मान होत आहे। या ठिकाणी कैलास दगडू चव्हाण आमच्या ठाणे मंडळातील सदस्य यांनी या मंडळात 500 रुपयाचं भरीव असं अर्थसहाय्य दिलेलं आहे। मंडळ त्यांचा आभारी आहे, ऋणी आहे। धन्यवाद। कैलास चव्हाण कोणाचे असते? हॅलो, श्री प्रवीण बावणे यांचं या मंडळातर्फे हार्दिक स्वागत, शुभ स्वागत, स्वागतम सुस्वागतम। आपण स्टेजवरती विराजमान झालं त्याबद्दल आमच्या मंडळातर्फे आम्ही आपलं शब्दसुमनाने स्वागत करतो। आपण आलात त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद। आपलं शुभ स्वागत, 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 सुस्वागतम। आणि अजून देखील वावे संघाने आपलं खातं खोललेलं नाहीये। 3 विरुद्ध 1चा सावध पवित्र असणार आहे। सुपर टॅकल ऑन असणार आहे ती मात्र वावे संघासाठी। सागर ठाकूर आमच्या ठाणे मंडळातील सदस्य उपगजिंदार, चला आपण स्टेजवरती। अनिकेत ठाकूर आपण आमचे बक्षीस दाते आहेत, आपण स्टेजवरती यायचं आहे। कल्पेश ठाकूर चला, ठाणे मंडळातील सदस्य कल्पेश ठाकूर आपण स्टेजवरती यायचं आहे। स्वागत, स्वागत, शुभ स्वागतम, स्वागतम सुस्वागतम। आलेल्या पाहुण्यांचं आमच्या नवतरुण सुधागड रहिवासी सेवा संघ डोंबिवली आणि कल्याण यांच्यातर्फे सहर्ष स्वागत, स्वागत, शुभ स्वागत। आलेल्या पाहुण्यांचं आमच्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत, 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 शुभ स्वागत। आणि आता मात्र सुपर टॅकल केलं जातोय प्रणय ह्याला गौरव शुभ हिरडेकरच्या स्वागत। माध्यमातून। चला, पाहुण्यांचं मी इथं शब्दसुमनाने स्वागत करतो। सर आपण स्टेजवरती विराजमान व्हावं, आपणास विनंती आहे की आपण स्टेजवरती विराजमान व्हावे। हॅलो, रविशेठ गायकवाड साहेब यांचं इथं नुकतंच आगमन झालेलं आहे। कार्याध्यक्ष डोंबिवली शहर RPI कार्याध्यक्ष रविशेठ गायकवाड साहेब यांचं या मंडळातर्फे मी शब्दसुमनाने स्वागत करतो। शुभ स्वागतम, स्वागतम, सुस्वागतम। आणि नक्कीच शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना जाणार। श्वासात रोखुनी वाद, डोळ्यात रोखली आग, देव आमचे शिवछत्रपती एकले हिंदू वाग। नक्कीच प्रेक्षकांना एक खेळाची मेजवानी आपल्याला बघायला मिळणार आहे। हॅलो, इथं आता एक शुभ सन्मान होतोय अशा व्यक्तीचा, शुभ सन्मान होतोय अशा व्यक्तीचा जे सामाजिक कार्यामध्ये आपण एक समाजाचं देणं घेणं असतो, समाजाचं काहीतरी लेणं असतो आणि समाजामध्ये आपण एक प्रबोधन करायचं असतं। असे प्रबोधनकार, कीर्तनकार, युवा कीर्तनकार जे आपल्या या मार्गदर्शनातून मुळातून तरुणांना समज देत असतात आणि एका ध्येयाकडे, एका मार्गाकडे नेत असतात। असे आपले सर्वांचे लाडके युवा कीर्तनकार हरिभक्त पारायण श्री किरण महाराज मोरे आजचे विशेष सत्कार मूर्ती आहे की ज्यांनी सुधागड तालुक्यांमध्ये नव्हे तर रायगड जिल्ह्यांमध्ये कीर्तनांद्वारे आपण समाजाचे प्रबोधन केलेलं आहे। असे हरिभक्त पारायण किरण महाराज मोरे या ठिकाणी प्रमुख अतिथी आणि आमचे विशेष सत्कार मूर्ती आहे। त्यांचा विशेष सत्कार इथे विशेष सन्मान होत आहे। या मंडळाचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते त्यांचा शुभ सन्मान, शुभ स्वागत होत आहे। मी किरण महाराज
मोरे यांना विनंती करतो की आपला शुभ सन्मान आपण स्वीकारावा. आपण समाजात एक प्रबोधनकार करत असताना समाजात एक चांगली शिकवण आपण देत असता कीर्तनाद्वारे विविध कीर्तनाद्वारे आपण कीर्तन रूपी सेवेतून समाजाला एका चांगल्या मार्गाकडे नेण्याचे काम आपल्यातर्फे होत असतं. आपल्याला आमच्या या समाजातर्फे आपण ऋणी आहोत. आम्ही आपले ऋणी आहोत आणि आपला हा शुभ सन्मान आम्ही शुभ स्वागत आमच्या या मंडळाचे अध्यक्ष जयेश ठाकूर यांच्या शुभास्ते होते. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या किरण महाराज मोरे यांच्यासाठी. एक युवा कीर्तनकार आहेत आमच्या सुधागड तालुक्यातील आंबोली येथील रहिवासी रासलवाडी येथील रहिवासी युवा कीर्तनकार यांचा विशेष सत्कार येथे झालेला आहे. धन्यवाद किरण साहेब. किरण मोरे आपण येथे उपस्थित राहिलात त्याबद्दल. आणि आता मात्र डुअर डायरेक्ट असेल प्रसादसाठी. बोनस पॉइंट ऑन असणार आहे. वाघाच्या जबड्यात घालून ह्यात मोजितो ही जात मराठी आहे मुझे. आणि नक्कीच खोलवर चढाई करावी लागणार आहे अविनाश खाडे याला. सुपर टॅकल ऑन असणार आहे वावे संघाबद्दल. काय प्रयत्न केले जागे होते मात्र वैभव खाडे कुठेतरी अयशस्वी सुंदर असे प्रयत्न केले होते. इंचाचा फरक आणि मध्यांतर होते पूर्वार्ध होते. मध्यांतरापर्यंत दोन्ही संघ समसमान गुणांवरती आहेत. 6-6 यापुढील होणारा सामना उल्हास क्रीडा मंडळ आंबोले वर्सेस भोईराचे नवघर. या दोन्ही संघांना दुसरा पुकार. उल्हास क्रीडा मंडळ आंबोले वर्सेस भोईराचे नवघर या दोन्ही संघांना दुसरा पुकार. चालू सामना झाल्यानंतर लगेचच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. हॅलो चेक. चला आपण लगेचच मान्यवर पाहुण्यांच्या या ठिकाणी शुभ सन्मानाकडे वळतोय. खऱ्या अर्थाने या मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीने निश्चितच या व्यासपीठाला एक आगळीवेगळी शोभा आलेली आहे. त्या मान्यवर पाहुण्यांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. आगतम स्वागतम सुस्वागतम आगतम स्वागतम शुभ स्वागतम. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व या कबड्डी स्पर्धांकरिता ज्यांचा एक महत्त्वपूर्ण वाटा आहे ते ग्रुप ग्रामपंचायत खवली येथील सरपंच आदरणीय सुधीरजी केदारी साहेब यांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. तसेच मानगाव खुर्दचे उपसरपंच आदरणीय शरदजी बोडके यांचे देखील या ठिकाणी शुभागमन होत आहे. आपल्याला विनंती असेल आपण या ठिकाणी व्यासपीठावरती येऊन विराजमान व्हायचं आहे. सन्माननीय केदारी साहेब आणि बोडके आपल्याला विनंती असेल. आगतम स्वागतम सुस्वागतम. एक कुशल नेतृत्व सन्माननीय सुधीरजी केदारे आणि शरदजी बोडके साहेब यांचा आगमन झालेला आहे.
अर्थाने ज्यांच्या माध्यमातून ही आजची कबड्डी स्पर्धा आज जगाच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवली जाते ते आजच्या यूट्यूब थेट लाईव्ह प्रक्षेपणचे सर्व अर्थातच स्पॉन्सर आदरणीय सुधीरजी केदारी साहेब यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तदनंतर आपण लगेचच या ठिकाणी सन्मानाकडे वळणार आहोत. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे या ठिकाणी व्यक्तिमत्व उपस्थित झालेले आहेत. मी या ठिकाणी जयेश ठाकूर आमच्या मंडळाचे अध्यक्ष आपल्याला विनंती करतो आपण लगेचच या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय जयेश ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. डोंबिवली शहर युवा कार्याध्यक्ष आदरणीय रविशेठ मंगल गायकवाड या साहेबांचा आपण यथोचितरित्या मान सन्मान करतोय. या ठिकाणी जयजी ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आदरणीय सन्माननीय रविशेठ गायकवाड या साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आदरणीय जयजींना विनंती करतो आपण रविशेठ गायकवाड साहेबांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने एक जबरदस्त व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी आपण शुभ सन्मान करतोय. बाबासाहेबांच्या विचाराने प्रेरित झालेले हे व्यक्तिमत्व, छत्रपती शिवरायांच्या मार्गाने चालणारे हे व्यक्तिमत्व आणि निश्चितच एक कार्यकुशल व्यक्तिमत्व यांचा आपण या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करतोय. त्यांच्या दानशूरतेच्या जोरावरती अनेक कार्यक्रम या ठिकाणी समाजोपयोगी कार्यक्रम राबत असतात. असे आदरणीय रविशेठ मंगल गायकवाड या साहेबांचा आपण या ठिकाणी यथोचित सन्मान करतोय. तसेच आताच या ठिकाणी उपस्थित झालेले गुरु ग्रामपंचायत शिवेचे उपसरपंच आदरणीय अरविंदजी ठाकूर लेट पण थेट आपण आलात आपलं या ठिकाणी स्वागत आहे. तसेच आदरणीय परशुरामजी ठाकूर. तदनंतर मी पुढील सन्मानासाठी विनंती करतो वामन कडू उपाध्यक्ष आपल्याला विनंती असेल आपण आदरणीय ठाणे जिल्हा संघटक सन्माननीय तुकारामजी पवार यांचा आपण या ठिकाणी यथोचित मान सन्मान करायचा आहे. तुकारामजी पवार यांचा आपण या ठिकाणी पुढील सन्मान करायचा आहे. वामन कडू आपल्याला विनंती असेल आदरणीय तुकारामजी पवार साहेबांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आदरणीय तुकारामजी पवार साहेबांचा या ठिकाणी आपण यथोचित सन्मान करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ठाणे जिल्ह्याचे संघटक आदरणीय तुकारामजी पवार यांचा आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी यथोचितरित्या मान सन्मान करणार आहोत. आणि पुढील सन्मान करतील महेश अधिकारी उपाध्यक्ष आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा. आदरणीय मंगेशजी कांबळे हे देखील या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचा आपण आदरणीय मंगेशजी कांबळे साहेबांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आदरणीय मंगेशजी कांबळे यांचा आपण या ठिकाणी सन्मान करतोय. ज्यांच्या माध्यमातून आमच्या मंडळाला या ठिकाणी कोल्ड्रिंकची व्यवस्था लाभलेली आहे त्या आदरणीय मंगेशजी कांबळे यांचा आपण शुभ सन्मान आदरणीय महेशजी अधिकारी यांच्या शुभाशय करतो. आमच्या मंडळाचे उपाध्यक्ष निश्चितच एक दानशूर व्यक्तिमत्वाचा या ठिकाणी शुभ सन्मान केला जातोय. तदनंतर पुढील सन्मान आपण करतोय RPIचे ज्येष्ठ कार्यकर्ते आदरणीय वसंतजी टेकाळे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करणार आहोत. मी हरेश जाधव आपल्याला विनंती करतो पण आदरणीय वसंतजी टेकाळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करायचा. हरेश जाधव आपल्याला विनंती असेल वसंतजी टेकाळे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. हरेश जाधव आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. RPIचे ज्येष्ठ कार्यकर्ते
हरेश जाधव आपल्याला विनंती करतो. आपण या ठिकाणी वसंतजी टेकाळे यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते. तसेच आपण पुढील सन्मान करणार आहोत आरपीआयचे ज्येष्ठ कार्यकर्ते. मी सचिन ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करायचा आहे. सचिन ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण पुढील सन्मान करायचा आहे. मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण सन्मान करायचा. या ठिकाणी गौतम वागचोरे काका हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. आपण त्यांचा सन्मान करतोय. मी जनार्दन बेलोसे आपल्याला विनंती करतोय आपण गौतम वागचोरे काका यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. तदनंतर आपण पुढील सन्मान करणार आहोत. मी जनार्दन बेलोसे आपल्यालाच विनंती करतो आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने सन्मान फाउंडेशन आयोजित कबड्डी स्पर्धा तसेच सुधागड तालुका रहिवासी सेवा संघ ठाणे येथील सदस्य आदरणीय प्रवीणजी बामणे ठाणे येथील उद्योजक यांचा आपण पुढील सन्मान करतो. मी आपल्याला विनंती करतो आपण प्रवीणजी बामणे यांचा सन्मान करायचा आहे. मी जनार्दनजी बेलोसे आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी ठाणे येथील उद्योजक प्रवीण बामणे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान करायचा आहे. खऱ्या अर्थाने हे देखील या ठिकाणी ठाणे येथून उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा देखील आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. सन्माननीय प्रवीणजी बामणे ठाणे येथील उद्योजक तथा सुधागड तालुका रहिवासी संघ ठाणे येथील सदस्य आदरणीय प्रवीणजी बामणे यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. तदनंतर मी जयेश ठाकूर आपल्याला विनंती करतो आपण या ठिकाणी आत्ताच उपस्थित झालेले गुरु ग्रामपंचायत शिवे येथील उपसरपंच आदरणीय अरविंदजी ठाकूर यांचा आपण या ठिकाणी शुभ सन्मान करायचा आहे. आमच्या सुधागड तालुक्यातील एक गोड गळ्याचे गायक म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं असे मी या ठिकाणी विनंती करतो आदरणीय सचिनजी ठाकूर आपण या ठिकाणी सन्मान करायचा आहे. आदरणीय अरविंदजी ठाकूर यांचा आपण शुभ सन्मान करतोय. खऱ्या अर्थाने उपसरपंच गुरु ग्रामपंचायत शिवे या ठिकाणी उपस्थित राहिलेत आणि निश्चितच या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल आपण त्यांचा या ठिकाणी शुभ सन्मान करतोय. आदरणीय अरविंदजी ठाकूर खऱ्या अर्थाने एक जबरदस्त असं व्यक्तिमत्व आमच्या सुधागड तालुक्यातील गोड गायाचे गायक म्हणून आम्ही ज्यांच्याकडे पाहतो असे अरविंदजी ठाकूर. तसेच राकेशजी ठाकूर कार्याध्यक्ष आपल्याला विनंती करतो आपण यायचं आहे. सुधागड तालुका स्पोर्ट्स असोसिएशनचे आदरणीय कार्याध्यक्ष राकेशजी ठाकूर. तसेच बंडू ठाकूर सामाजिक कार्यकर्ते आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील व्यासपीठावरती या. तसेच सन्माननीय परशुरामजी धावडे आपल्याला देखील विनंती करतो आपण देखील या ठिकाणी व्यासपीठावरती यायचं आहे. शेवटचा 1 मिनिट असेल सामना संपायला. अजून देखील वेळ आपल्याकडे आहे. वावे संघ आपण कमबॅक करू शकता.
रसिकांना विनंती आहे कृपया आपण रिलिंगवरती भार देऊ नका. प्लीज आपण सहकार्य करा. रिलिंगवरती कोणी भार देऊ नका. सामना संपतोय.